कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, तर काय करायचं? बापू, डॉक्टर जे सांगतील तेच करणं भाग आहे आता आपल्याला। हो, पण छोटे सरकार खूप लहान आहे तो, आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा। डॉक्टर असंच ऑपरेशन नाही सुचवणार, काहीतरी कारण असणार आहे त्या मागे। पण ऑपरेशन मध्ये रिस्क आहे ना, आपल्या अमोलला काही झालं तर। आणि मलाही असं वाटतं की केमोवर आपण अजून थोडे दिवस बघूयात। रिपोर्ट येईपर्यंत थांबूया। आता नको आपण काय बोलायला, रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांशी बोलू। अप्प्या, तू शांत हो। हे बघा, आपण सगळेच जण थोडं शांत होऊयात, कारण आपण टेन्शन घेतलं की आपल्या अर्जुनला टेन्शन येते त्याच। हा हा, आपण असं गराडा घालून बसण्यापेक्षा डॉक्टर काय म्हणतात त्याची वाट बघूया की। हा पण खूप महत्वाचा निर्णय आहे। अहो स्वप्नील सर, तसं जरी असलं तरी दोघांना वेळ देता येणार नाही असं नाही ना। जो काही निर्णय घ्यायचा ते दोघ जण घेतील। हा, बरोबर आहे बापूंच। अप्पे, अर्जा, तुम्ही बाहेर जावा आणि ठरवा काय ते। मी काही बोलू का? मोना, दिप्या, बोल म्हणा। वंस, अहो डॉक्टर आपल्याला आधीपासून सांगतायत की छोट्या सरकारांना टेन्शन देऊ नका। मग आज त्यांच्या इच्छेला होकार द्यायला काय हरकत होती? अमोलची अवस्था काय बघितली ना, त्याच्या अशा अवस्थेत आम्ही लग्न बिग्न, मला नाही पटत या गोष्टी। अर्जा, अरे मी सांगितलं ना तुम्हाला, जा बघू, बाहेर जाऊन शांतपणे विचार करून ठरवा काय ते। काका, विषय टाळून त्यावर उपाय नाही काढतायत। काय चुकीचं बोलली मोनिका या ठिकाणी? नाहीतर काय, आजारी माणसाला खुश ठेवलं तर त्याचा निम्मा आजार बरा होतो असं म्हणतात ना। हो रुपाली, तुम्ही त्यांचा आई वडील म्हणून थोडा विचार करा ना। अमोल असा आजाराची झुंज देत असताना त्यांनी लग्न करावं कसं? अप्पे, बस। पे, अमोलची इच्छा न ऐकून चुकी केली का ग? माहित नाही। नाही रे अर्जुन, या अशा परिस्थितीत लग्न करणं माझ्याच्याने तरी शक्य नाही आता। मला तर असं झालं ना की कधी एकदा डॉक्टर बाहेर येतात आणि मी त्यांना अमोलबद्दल विचारतोय। मामनजी, हो त्यांचं लग्न झालंय, आता फक्त अमोलसाठी त्यांना परत लग्न करायचे। आणि त्याच्या जीवापुढं कसला आलाय हो विचार? अगदी खरंय रुपाली ते तुमचं। हो, आपण पैसे घालूच, पण जर छोट्या सरकारांच्या मनासारखं होतच नाहीये तर या उपचारांचा फायदा होईल का? मला वाटतंय आपण सगळ्यांनीच नीट विचार करायला हवा। हे बघ अर्जुन, या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा ना आता फक्त आपल्या अमोलच्या तब्येतीकडे लक्ष देणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. नको लग्न
बिघणं काय डोक्यात घ्यायला कुणाचं नको ऐकायला. बापू मामांजी अहो थोडा विचार करा तुम्ही. अपर्णा आणि भाऊजींच्या निर्णयाने अमोलच्या तब्येतीत जर सुधारणा होणार असेल तर त्याच्या ऑपरेशन विषयी निर्णय घ्यायला आपल्याला सोपं जाईल ना हो. अगदी खरंय. आत्ता घाईघाईत निर्णय घेणं एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, अमोलसाठी एकदा विचार करू आपण. हा पर बापू, अहो उशीर करून बी नाही चालणार ना. बरोबर आहे बापू. विनू बाबा, तुम्ही एकदा बोलून घ्या दोघांवर. हा चला बापू. बरं ठीक आहे, बोलतो. चल विनू. अर्जुन, अरे ते रसाळ डॉक्टर आहेत ना आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा. त्यांना एकदा फोन कर ना, आपण त्यांचा सल्ला घेऊया का? हा हा हा, एक ओपिनियन घ्यायला पाहिजे. फोन कर ना त्यांना. अर्जा, काय झालं का तुमचं बोलून? काय ठरलं मग? हा, आम्ही आता तेच बोलत होतो. आम्हाला असं वाटतंय की अमोलच्या पुढच्या ट्रीटमेंटसाठी आणि त्या सर्जरी विषयी अजून एक दोन चांगल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावं. रसाळ डॉक्टर म्हणून आहेत एक कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांच्याशी बोलतोय. सल्ला तर घेऊच ग आप्या. डॉक्टरांशी बोलू आपण. आम्हाला घरच्यांना असं वाटतंय की तुम्ही लग्नाचा विचार करावा. काय अहो बापू, शक्य नाही हे. आता वेळ काय आणि बापू भाऊ, खरंच काय चाललंय? आमचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये. आणि मुळात आता अमोलची परिस्थिती बघता हे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टीला काहीच अर्थ नाहीये बापू, खरंच. अर्जा, आरंभिका, कदम, आत्ता कुठं गोष्टी नीट व्हायला लागल्यात. अमोलमुळं मला आप्पीला एकत्र राहावंसं वाटतंय, एकमेकांसोबत वेळ घालवावा असं वाटतंय. आणि तुम्ही परत त्याच गोष्टींमध्ये अडकायला सांगताय. आता कसं? जी काही घडलं ना ते लग्नामुळं नाही, तर त्यानंतरच्या निर्णयांमुळं. आणि त्या वाईट आठवणी डोक्यात ठेवूनच करायला पाहिजे असं कुठं आहे वय? आणि अर्जुन, कसं आहे की नव्यानं जर सोबत चांगली वाटायला लागलीये, बरं वाटायला लागलं, तर नव्यानं गाठ बांधायला काय हरकत आहे म्हणतो मी. बापू भाऊ, मनाला पटतच नाहीये ही गोष्ट. अगं आप्या, मनाप्रमाणे वागण्यापेक्षा परिस्थितीप्रमाणे वागणं गरजेचं आहे ना. ते फायद्याचं ठरेल आपल्यासाठी. आणि बघ, तुम्हाला जरी पटत नसलं तरी अमोलला तेच वाटतंय. हे बघा, तुम्ही एकदा अमोलला सांगून तर बघा लग्न करतोय म्हणून. त्यानंतर जर का तब्येतीत नाहीच फरक पडला तर तुम्ही सांगाल त्या मार्गाने जाऊ ना आपण. आणि सुधारणा झाली तर बाबा, तर आप्या तुम्हाला लग्न करायला लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.